चक्रीवादळ रेमालने पश्चिम बंगालमध्ये मोठ्या प्रमाणात विध्वंस केला, ज्यामुळे 6 जणांना आपला जीव गमवावा लागला. तेलंगणातील अनेक जिल्ह्यांमध्ये जोरदार वादळासह मुसळधार पाऊस झाला, त्यामुळे 13 जणांचा मृत्यू झाला. झाडे व विजेचे खांब उन्मळून पडले असून अनेक घरांची पडझड झाली आहे. रस्ते आणि हवाई सेवेवरही परिणाम झाला. आता चक्रीवादळाचा प्रभाव बिहारमध्ये दिसणार आहे. याबाबत IMDने लोकांना सावध राहण्याचा इशारा दिला आहे. आता चक्रीवादळ बिहारला धडकणार असून त्यामुळे तेथील हवामान आल्हाददायक होणार आहे. याबाबत IMDने सांगितले की बंगालच्या उपसागरातून आलेल्या रेमलने बांगलादेश आणि पश्चिम बंगालच्या किनारपट्टीवर धडक दिली आहे, परंतु त्याचा प्रभाव पुढील 4 ते 5 दिवस बिहारमध्ये राहील. या काळात बिहारमधील अनेक जिल्ह्यांमध्ये ताशी 130 ते 140 किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता आहे आणि मुसळधार पाऊसही पडेल. बिहारमधील अररिया, किशनगंज, सुपौल आणि कटिहारमध्ये पावसाबाबत ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला आहे. चक्रीवादळामुळे उत्तर बिहारमध्ये ढग आणि जोरदार वारे असतील तर दक्षिण बिहारमध्ये हवामान बदलेल. त्यामुळे पटना ते पश्चिम बंगाल आणि झारखंडच्या हवाई सेवेवर परिणाम होणार आहे. IMDने लोकांना सतर्क राहण्याचा सल्ला दिला आहे. विदर्भ न्यूज ब्युरो, तेलंगणा.